नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. शुभांगी सपनाच्या रूमच्या बाहेर उभी होती. सपनाने तिला पाहून नाखुशी दाखवली. अरे शुभांगी बाळा, आत ये, मिस्टर जोशी बोलले. सपना आरतीला आली नाही म्हणून तिच्यासाठी आरती घेऊन आले. शुभांगी आरतीचं ताट तिच्या समोर करून बोलली, हाऊ स्वीट. सपना, आरती घे बेटा, मिस्टर जोशी बोलले आणि मग सपनानं आरती घेतली. हात दे इकडे, शुभांगी बोलली. सपना न समजून तिच्याकडे पाहत होती. आपल्या गावाबाहेर महादेवाचं पुरातन मंदिर आहे ना, तिथल्या गुरुजींना सांगून हा धागा खास तुझ्यासाठी मागवलाय. असं म्हणतात की या धाग्यामध्ये फार शक्ती आहे. बुरी नजर, बुरे लोक, त्यांचे निगेटिव्ह विचार आपल्यापासून दूर राहतात. तुला याचा नक्कीच फायदा होईल. तुला जी भीती वाटते ना ती नक्कीच कमी होईल. हात दे इकडे, शुभांगी बोलली. मला नकोय तुझा हा धागा, तू जा बरं इथून, सपना चिडून बोलली. सपना, मिस्टर जोशी तिला रोखून पाहत बोलले. प्लीज डॅड, मला जे आवडत नाही ते करायला का लावताय? शुभांगी, लोकांची नाही पण तुझी बुरी नजर लागली मला. तू वाईट आहेस. तुला माझं चांगलं झालेलं पाहवतच नाही. हे सगळं जे काही होतंय ना ते तुझ्यामुळे. आणि आता त्यावर हा फालतू धागा बांधण्याचं नाटक करतेस तू. तुला हेच हवंय ना की सगळ्यांनी तुझी तारीफ करावी, सगळ्यांना वाटावं की तू किती महान आहेस. तुला माझ्या बाळाची किती काळजी आहे आणि सपना किती वाईट आहे, हो ना? नाही सपना, मी असा कधी विचारच केला नाही. मला तुझी काळजी वाटत होती म्हणून मी, शुभांगी बोलली. कम ऑन शुभांगी, हे इनोसंट असण्याचं नाटक ना तू माझ्यासमोर तर करूच नकोस. हा भोळा चेहरा किती शातीर आहे मला माहीत आहे. आधी मला आणि आरंभला वेगळं केलंस आणि आता पुन्हा आम्हाला जवळ आणण्याचं नाटक करतेस. खरं तर तुला आरंभला माझं होऊच द्यायचं नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू कितीही प्रयत्न कर परंतु आरंभ माझाच होणार. तो माझा नाही तर कुणाचाच नाही. नाऊ गेट आउट. शुभांगीच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती तिथून निघून गेली. ब्लडी वाईट. सपना, ही काय पद्धत आहे बोलायची? मिस्टर जोशी तिला रागावत बोलले. मला ना ती मुलगी बिलकुल आवडत नाही. आवडत नाही तर 2 दिवस आवडून घे. विसरू नकोस, तिनं माघार घेतली म्हणून तू आज या घरात आहेस. तुला कितीही समजावून सांगा परंतु तुला कुणाचं ऐकायचंच नसतं. मिस्टर जोशी तिला रागावत बोलले आणि तिथून निघून गेले. स्वतःचा अपमान करून घेतलास, झालं समाधान? सिया शुभांगीकडे रोखून पाहत बोलली. शुभांगी काहीच बोलली नाही आणि तिनं देवाच्या आरतीचं ताट पुन्हा मंदिरामध्ये नेऊन ठेवलं. का वागतेस तू असं शुभांगी? अगं ती मुलगी तुला तिळभरही पसंत करत नाही आणि तरीही तू तिच्या पुढे पुढे करतेस. काय गरज आहे? सिया बोलली. तिची कालची हालत तुम्ही पाहिलीत ना दीदी, म्हणून मी काळजीपोटी तिथे गेले होते. तिला तुझ्या काळजीची, तुझ्या अटेन्शनची बिलकुल गरज नाहीये शुभांगी. ती मुलगी फक्त तिच्या स्वार्थासाठी तुझा वापर करते. तुला का समजत नाहीये? सगळं समजतंय दीदी, मग तरीही तू तिच्या पुढे पुढे का करतेस? त्या बाळामुळे. बाकी माझं आणि सपनाचं काही देणं घेणं नाही, पण ते बाळ जडेजा खानदानाचा वारस आहे. तिला झालेल्या त्रासामुळे त्यालाही त्रास होत असेल ना, म्हणून मी तिच्याकडे गेले होते, माणुसकीच्या नात्यानं. देवा, आता तूच या मुलीला अक्कल दे, असं म्हणून सिया तिथून निघून गेली. इकडे दुपारी हळदीची रसम आणि संध्याकाळी मेहंदी होती आणि त्याप्रमाणे सगळी तयारी झाली होती. गावातील सगळ्या लेडीज कार्यक्रमाला आल्या होत्या. पूर्ण हवेलीमध्ये आनंदी आणि उल्हासी वातावरण होतं. जेवणासाठी आचार्य आले होते, त्यामुळे घरातील स्त्रियांना काही काम नव्हतं. अरे सिया, तारा, तन्वी कुठे आहात? तुलसी बोलली. जी आई. सिया लगेचच रूम मधून बाहेर आली. हल्दी की रस्म शुरू नहीं करनी है क्या? बाहर सब लोग आ गए हैं, मासा बुला रही है. बस 5 मिनिट, सिया बोलली. लवकर या नाही तर मासा ओरडतीला, असं म्हणून तुलसी पुन्हा बाहेर निघून गेली. मग सगळेजण तयार होऊन मंडपाच्या बाहेर आले. सपना ही छान तयार होऊन आली, परंतु आरंभ अजून आला नव्हता. आरंभ कुठे आहे? दादिसा बोलल्या. तयार होत होता, मी पाहून येते, तारा बोलली आणि तिनं सियाला इशारा केला. आणि मग दोघीही हवेलीत आल्या. खाली पारंपरिक पद्धतीनं नाच गाणं सुरू होतं आणि सगळे त्याचा आनंद घेत होते. शुभांगीवरती टेरेसवरती उभी होती. तिला हळदीसाठी जायचं नव्हतं. ती वरूनच सगळ्यांना पाहत होती.
तिला खूप रडू येत होतं. तू इथे काय करतेस? पाठीमागनं आरंभचा आवाज आला आणि तिने दचकून त्याच्याकडे पाहिलं. तो व्हाईट कुर्ता आणि पायजमा घालून छान तयार होऊन आला होता. तुम्ही 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 इथे काय करताय? तुम्हाला खाली जायला पाहिजे, सपना वाट पाहत असेल, शुभांगी बोलली. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. यावरती तिनं नजर चोरली. चल, त्यानं तिचा हात पकडला. नाही हुकूम, प्लीज, ती डोळ्यात पाणी आणून बोलली. का? मला नाही यायचं, प्लीज. तू नाही आलीस तर मीही जाणार नाही. हुकूम, प्लीज. सपनाला कळालं की तुम्ही इथे आहात माझ्याजवळ तर काय? आणि आता कुणालाही कळू दे, आय डोंट केअर. का करताय तुम्ही असं? शुभांगी बोलली. तू का असं करतेस? तुझीच इच्छा होती ना की माझं आणि सपनाचं लग्न व्हावं. तुझी इच्छा मी पूर्ण करतोय, मग आता का नाराज आहेस? नाराज नाहीये मी, शुभांगी बोलली. हा रडवेला चेहरा, हे पाणावलेले डोळे आणि आवाजात असणारा ओलावा. तुला काय वाटतं, मला काही कळत नाही? ते ऐकून तिच्या डोळ्यातनं अजूनच पाणी आलं. कळतंय तर मग का माझ्या जखमांवरती मीठ चोळताय? जा ना, ती थोडीशी रागानं बोलली. सांगितलं ना, तुला घेतल्याशिवाय जाणार नाही, तो खट्याळपणे हसत बोलला. हुकूम, आज तुमची हळद आहे, ती चिडून बोलली. हो, आज माझी हळद आहे आणि त्यासाठीच मी इथे आलोय. तितक्यात पाठीमागनं सिया आणि तारा हातात हळदीचा बाऊल घेऊन आल्या आणि ती न समजून त्यांच्याकडे पाहत होती. तुझ्याशिवाय मी हळद कशी लावून घेऊ? आरंभ गालात हसत बोलला. ताराने हसत त्याच्या गालाला हळद लावली आणि नंतर शुभांगीला. ती शॉक होऊन त्यांच्याकडे पाहत होती. सिया, आव, तारा बोलली. मग सियाने पण आधी आरंभला आणि नंतर तिला हळद लावली. दीदी, ती आश्चर्यानं तिच्याकडे पाहत होती. बस, आता एक शब्दही बोलायचा नाही. जे होतंय ते होऊ दे. सिया तिच्या गालावरती हात ठेवून बोलली आणि तिच्या डोळ्यातनं पाणी आलं. मग तारा आणि सिया खाली गेल्या. मी तुला आत्ताच काही सांगणार नाही, कारण तुझा माझ्यावर विश्वास नाही आणि हे लग्न, या विधी तुझ्या आणि माझ्या लग्नाच्या आहेत. तू माझी होणारी बिंदनी आहेस, सपना नाही. आरंभ तिचा चेहरा हाताच्या उंजळीत घेऊन बोलला आणि ती डोळे भरून त्याच्या डोळ्यात पाहत होती. त्यामध्ये फक्त ती दिसत होती. त्यानं झुकून तिच्या गालाला गाल घासला. त्याच्या गालाची हळद तिच्या गालाला लागली आणि तिच्या गालाची त्याच्या गालाला. आय लव्ह यू, एवढंच बोलून तो खाली निघून गेला. मग शुभांगीने गालाला हात लावला आणि रडता रडता हसू लागली. तीही त्याच्या मागे पळत गेली. त्यानं मागे वळून पाहिलं आणि तिचा हसरा चेहरा पाहून तो खूपच खुश झाला. कळलं त्याला की तीही आता त्याच्या सोबत आहे. तिला एक फ्लाइंग किस देत तो हवेलीच्या बाहेर निघून गेला. मग आरंभ आणि सपनाच्या हळदीचा कार्यक्रम सुरू झाला. शुभांगी तन्वीजवळ येऊन उभी राहिली होती. चलो भाई, शुरू करो, दादीसा बोलले आणि त्यांना हळद लावणारच की ताशा वाजत गोंधळ करत काही तृतीयपंथी लोक तिथे आली. सगळे त्यांना पाहत होते, परंतु त्यातील एकाला पाहून सपना मात्र घाबरली, कारण त्याचा चेहरा बंटीशी जुळता मिळता वाटत होता आणि तोही सपनाकडे रोखून पाहत होता. अरे, आ गए तुम लोग, बहुत खुशी हुई, दादीसा बोलल्या. हुकुम, आम्ही तुमच्यावरती नाराज आहोत, त्यातील एक जण बोलला. का बरं? तुलसीने विचारलं. कुंवर की शादी हो रही है और हमें न्योता तक नहीं मिला. हमने तो न्योता भेजा था, वो भी उपहार के साथ, दादीसा तुलसीकडे पाहत बोलली. हे सगळं इतक्या गडबडीत जमलं की विसरूनच गेलं, माफ करना, तुलसी बोलली. अरे नहीं हुकम, हम तो मजाक कर रहे थे. तुम्ही तर प्रत्येक सणवार आला की आठवणीनं आमच्यासाठी मिठाई आणि कपडे आणि उपहार पाठवता. यावेळी विसरलं म्हणून काय झालं? आम्हाला इथे येण्यासाठी आमंत्रणाची गरज आहे का? आम्ही नाराज नाही. जसं आम्हाला कळालं की हवेली में शादी हो रही है, हम तुरंत आ गए. आम्ही तर तुमच्या खुशीमध्ये सामील व्हायला आलोय. बहुत अच्छा किया, दादीसा बोलल्या. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही तुम्हाला लुटणार नाही कुंवरसा. आज तो तगडा लेके निकलेंगे, त्यातील एक आरंभला बोलला. जरूर, आरंभ देखील हसत बोलला. चलो अब रसम शुरू करो, तुलसी बोलली आणि सपनाची चुलत बहीण आणि आत्या हळद लावायला पुढे आल्या. बजाव रे,
दादिसा बोलले आणि जोरजोरात तडम 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 असा ताशा वाजू लागला. ती लोक नाचत होती आणि नाचताना तो तृतीयपंथी व्यक्ती सपनाकडे पाहत होता. त्यानं ओठातल्या ओठात सपना बेबी म्हटलं आणि सपनाला ते कळालं. तिनं कानावर हात ठेवून डोळे बंद केले आणि चिरकायला लागली, नो नो प्लीज. सपना, काय झालं? तिची आत्या, चुलत बहीण आणि तिच्या बाजूला होत्या त्या तिच्याकडे शॉक होऊन पाहत होत्या. सगळे एकदम शांत होते. काय या आविर्भावात तिच्याकडे पाहत होते. डॅड डॅड, ती रडत ओरडत होती. सपना, व्हॉट हॅपन? मिस्टर जोशी पळतच तिच्या जवळ आले आणि काळजीनं बोलले, डॅड, तो तिथे आहे. सपना त्या तृतीयपंथी लोकांकडे बोट करून रडत बोलली. कोण सपना? मिस्टर जोशी त्या लोकांकडे पाहत बोलले. तो डॅड, तो मला घेऊन जायला आलाय. डॅड, मला नाही जायचं. ती त्यांच्या गळ्यात पडून गच्च मिठी मारून रडू लागली. सगळे तिला अचानक काय झालं म्हणून तिच्याकडे पाहत आपसात कुजबुज करत होते. कोण सपना? कोणाबद्दल बोलतेस? आरंभ बोलला. तो. सपना अजूनही त्या तृतीयपंथी लोकांकडे इशारा करत होती. हमने क्या किया? त्यातील एक व्यक्ती पुढे येऊन बोलली. तू यांना ओळखतेस सपना? आरंभने विचारलं. सपना, माझ्याकडे बघ, घाबरू नको. तुला कोणाची भीती वाटतेय का? सांग मला. मी यांची अशी हालत करेन ना की पुन्हा हे लोक जन्म घ्यायला घाबरतील. मिस्टर जोशी त्या लोकांकडे पाहून रागानं बोलले. हो साहेब, धमकी कोणाला देताय? आमच्या अंगाला हात तर लावून बघा. तुम्ही पैसेवाले झाले म्हणून आम्हाला काही इज्जत नाही आणि आम्ही गरीब आहोत? ते जमायचं नाही. हुकूम, आम्ही तर तुमच्या खुशीमध्ये सामील व्हायला तुम्हाला दुवा द्यायला आलो होतो. आम्ही तर या मुलीला ओळखतही नाही आणि हे आमच्यावर काहीही आरोप करते. मग माझी मुलगी तुम्हाला पाहून एवढी घाबरली का? मिस्टर जोशी बोलले. ते आम्हाला काय माहीत. आरंभ, कॉल द पोलीस. मिस्टर जोशी रागानं बोलले. बोलवा, कुणालाही बोलवायचं त्यांना बोलवा. आम्ही काहीच केलं नाही, आम्ही कशाला भिऊ? शांत. सपना, तुला येथील कोणाची भीती वाटते? तुला कुणी काही बोललं का? दादिसांनी विचारलं. सपना बाळा बोल, यांच्यातील कुणी तो आहे का? मिस्टर जोशी बोलले. सपनाने भीत भीत त्या लोकांकडे पाहिलं, परंतु ते सगळे तिला अनोळखी वाटत होते. ती गांगरून त्यांना पाहत होती, परंतु तिला बंटी त्यांच्यात काही दिसला नाही. कुठे गेला तो? तो इथेच होता डॅड. माझ्याकडे पाहून इशारा करत होता. तो मला त्याच्यासोबत घेऊन जायला आलाय डॅड. सपना रडत बोलली. आम्ही 7ही जण इथेच आहोत मॅडम. कुणी कुठेच गेलेलं नाही. सगळं गाव आम्हाला ओळखतं, कोणालाही विचारा. हो, हे 7 लोक गावाबाहेर राहतात. हुकुमने त्यांच्यासाठी छोटी घरं बांधून दिली आहेत, एक गावकरी महिला बोलली. ये लोग तीज त्योहार पे, शादियों पे, खुशी के मौके पे गांव के आसपास जाके नाच गाना करते हैं और थोड़ा बहुत पैसा कमाते हैं. इस गांव के ही नहीं, आसपास के सभी गांव वाले इनको पहचानते हैं. हुकुम, ये लोग गरीब जरूर है लेकिन बुरे नहीं. कितीतरी वेळा आमच्या मुलीबाळींना कॉलेजमधून येताना उशीर झाल्यावर यांनी सुरक्षित घरी आणून सोडलंय. इनकी दुआ लेनी चाहिए, संताप नाही. गावातील महिला त्या तृतीयपंथी लोकांच्या बाजूने मिस्टर जोशींना बोलत होत्या. जोशी साहेब, हा गाव आमचा आहे आणि ही सगळी आमची माणसं आहेत. वेळ प्रसंगी हे आमच्यासाठी जीवही द्यायला तयार होतात आणि अशा माणसांवरती तुमची मुलगी बोट उचलते, त्यांच्यावर काहीही आरोप करते. रात्री मी शांत होते पण आता नाही. या लोकांचा अपमान म्हणजे माझा अपमान. तुम्ही आधी माफी मागा यांची. अशा आनंदी आणि शुभ वातावरणात मला कुठलाच अपशकुन नको आहे. माझी, तुम्ही मला अशा थर्ड क्लास लोकांची माफी मागायला लावताय? तुम्हाला माहित आहे ना मी कोण आहे? तुम्ही माझा खूप मोठा अपमान करताय आणि ते मी कधीही सहन करणार नाही. मिस्टर जोशी चिडून बोलले. तुमचा मान सन्मान राखण्यासाठी तुम्ही दुसऱ्यांच्या मान सन्मानाला पायदळी तुडवलं तरी चालतं तुम्हाला? आपला सगळा समाज यांचा आशीर्वाद दुवा म्हणून घेतो. तुम्ही तर त्यांची बद्दुआ घेताय. दादिसा कडक आवाजात बोलल्या. राहू द्या हुकुम, अशा छोट्या विचारांच्या लोकांच्या बोलण्याला आम्ही गिनत पण नाही. आम्ही इथे दुवा द्यायला आलो होतो, बद्दुआ द्यायला नाही. साहेब, तुम्ही आमचा इतका अपमान केलाय, पण केवळ हुकुमकडे पाहून आम्ही हा अपमान विसरतोय. ईश्वर तुमच्या मुलीला सद्बुद्धी देवो. त्यातील एक तृतीयपंथी व्यक्ती सपनाकडे पाहून बोलली. डॅड, मला इथून घेऊन चला प्लीज डॅड. सपना रडत बोलली आणि ती खूपच घाबरली होती. सपना, तुम्हाला अजून हळद लावली नाही, तारा बोलली. आंटी, माझी तब्येत बरोबर नाहीये. डॅड, आय एम नॉट फिलिंग वेल, ती केविलवाना चेहरा करून बोलली.
ओके ओके चल, थोडा वेळ आराम कर, मिस्टर जोशी बोलले आणि तिला हवेलीमध्ये घेऊन गेले. क्या बात है माजिसा, आपकी ये होने वाली बहू ऐसे पागलों जैसी हरकतें क्यों कर रही है? तिची तब्येत बरोबर नाही म्हणून ती जरा चिडचिड करते. मध्येच सपनाची आत्या बोलली. सारा मूड खराब कर दिया, तन्वी देखील चिडत बोलली. तन्वी ऐसे नाही बोलते बेटा, सिया बोलली. भाईसाच्या लग्नाचे किती अरमान होते माझ्या मनात, पण ही सपना असं पागलसारखं वागून सगळं खराब करते, तन्वी बोलली. ती येईल थोड्या वेळात, तुम्ही तुमचं एन्जॉय करा, तारा बोलली. सही बात, खुशी का मौका है तो जो हुआ उसे भूल जाओ और खुशियां मनाओ. तुम लोग भी सब कुछ भुलाकर हमारी खुशियों में शामिल हो जाओ, दादीचा हात जोडून त्या तृतीयपंथी लोकांना बोलल्या. आपका हुकुम सर आंखों पे. ती लोक हसत आनंदाने पुन्हा नाचू गाऊ लागली. तडम ताशा पुन्हा वाजू लागला. गावातील महिला पुन्हा त्यांची पारंपरिक गाणी म्हणू लागल्या. मग आरंभने सिया आणि तन्वीला पाहून इशारा केला आणि त्या दोघी काय ते समजून गेल्या. मैं तो अपनी इस भाभीसा को हल्दी लगाऊंगी, असं म्हणत तन्वीने शुभांगीकडे पाहिलं. मी पण, सिया बोलली आणि तिच्या हातून खूप सारी हळद घेतली. दीदी नहीं प्लीज, शुभांगी मागे जात बोलली. मैं भी परी को हल्दी लगाऊंगा, शौर्य तिथे बोलला. आणि शुभांगी तिथून पळणारच की जयने तिला अडवलं. जय प्लीज, शुभांगी बोलली. भाभीसा. जयने सियाला खुणावलं आणि मग सियानं तिला हळदीनं अगदी माखवून टाकलं. ते तृतीयपंथी लोकांनी सुद्धा आरंभला हळद लावली आणि आरंभने त्यांना हात जोडले आणि हळूच थँक्यू म्हणाला. आपके लिए जान भी हाजीर है, त्यातली एक व्यक्ती हसत बोलली. त्यानंतर त्यांनी शुभांगीलाही हळद लावली आणि तिचा लोभ करत बोटं मोडून ते सारे लोक तिला आशीर्वाद देऊन गेले. सगळे शुभांगी भोवती नाचत गात होते. आरंभ दादीसांच्या बाजूला येऊन बसला. खुश, तो दादीसांच्या गळ्यात हात टाकून बोलला. बहुत खुश, दादीसा त्याच्या डोक्याला आपलं डोकं लावून बोलल्या. मग दोघेही खळखळून हसणाऱ्या शुभांगीकडे पाहत होते. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, आता बंटी सगळ्यांच्या समोर येईल का? पाहूयात काय होतंय ते. तोपर्यंत ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.